एकच शरीरात अडकलेले दोन जीव. पण एकाच्या स्वार्थाची किंमत जर दुसऱ्याला स्वतःच्या प्राणाने चुकवावी लागली तर? विचार करा. आज आपण अशा एका पक्षाची गोष्ट पाहणार आहोत ज्याचा शेवट ऐकून खरोखर तुमच्या अंगावर काटा येईल. पंचतंत्रातली ही भारुंड पक्षाची गोष्ट फक्त एक जुनी कथा नाहीये बरं का, तर ती आपल्या मानवी स्वभावाचं एक अतिशय गूढ सत्य उलगडून दाखवते. दोन डोक्यांची ही अंगावर शहारे आणणारी शोकांतिका नेमकी काय आहे आणि ती आजच्या काळाशी कशी जोडलेली आहे हे आपण आजच्या या विश्लेषणात पाहूया. तर गोष्ट सुरू होते ती एका निळ्याशार तलावाच्या काठी. तिथे भारुंड नावाचा एक महाकाय आणि खरंच खूप विचित्र पक्षी राहायचा. हा काही आपला रोजच्या पाण्यातला सामान्य पक्षी नव्हता. याचं शरीर तर एकच होतं, पण त्याला चक्क 2 डोकी होती. हो, 2 डोकी. आता तुम्हीच विचार करा, 2 स्वतंत्र मेंदू, दोघांचे 2 अगदी वेगळे विचार, पण अस्तित्व मात्र एकाच शरीराशी घट्ट जोडलेलं. आणि मित्रांनो, हीच या कथेची सर्वात मोठी आणि रंजक गुंतागुंत आहे बरं का. तर झालं असं, एके दिवशी तलावाच्या काठी फिरत असताना त्याला अचानक एक फळ दिसलं. ते फळ दिसायला जेवढं सुंदर होतं ना, चवीला तर ते अगदी अमृतासारखं गोड होतं. पहिल्या डोक्यानं ते फळ चाखलं आणि तो अक्षरशः वेडाच झाला. अत्यंत आनंदाने तो पुटपुटला, "वाह, काय अप्रतिम चव आहे! नक्कीच स्वर्गातून हे फळ खास माझ्यासाठीच आलंय. खरंच मी किती नशीबवान आहे." आता हे सगळं ऐकल्यावर दुसऱ्या डोक्यालाही साहजिकच मोह झाला. ते अत्यंत आशेने आणि अगदी निरागसपणे पहिल्याला म्हणालं, "अरे भावा, मलाही थोडं चाखून पाहू दे ना. तू ज्याचे एवढं तोंड भरून कौतुक करतोयस ते फळ मलाही एकदा खायचंय." शेवटी एकाच शरीराचे भाग आहेत ते, त्यामुळे एखादा आनंद वाटून घेणं ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे, असा त्या दुसऱ्या डोक्याचा अगदी साधा आणि हक्काचा विचार होता. पण इथेच सगळा खेळ बिघडला आणि एक भयंकर मोठी चूक घडली. पहिलं डोकं त्याला जोरजोरात हसू लागलं आणि अत्यंत स्वार्थीपणे म्हणालं, "अरे विड्या, आपलं पोट तर एकच आहे ना, मग मी खाल्लं काय किंवा तू खाल्लं काय, शरीराला तर तेच मिळणार, काय फरक पडतो? त्यापेक्षा हे उरलेलं फळ मी आपल्या लाडक्या पत्नीला देतो, ती खूप खुश होईल." आणि काय सांगावं, त्या पहिल्या डोक्यानं खरंच ते फळ आपल्या पत्नीला देऊन टाकलं. त्यानं दुसऱ्या डोक्याच्या त्या निरागस विनंतीला अक्षरशः केराची टोपली दाखवली. तुम्ही इथे पाहू शकता, एका बाजूला आहे तो पहिल्या डोक्याचा निव्वळ अहंकार आणि दुसऱ्या बाजूला दुसरं डोकं आतल्या आत प्रचंड दुखावलं गेलं होतं. स्वतःचा तो अपमान त्याला रात्रंदिवस शांत बसू देत नव्हता. असेच काही दिवस गेले. आपल्याला सहसा वाटतं ना की वेळ गेल्यावर राग शांत होतो, पण नाही, इथे तसं अजिबात झालं नाही. अपमानाची ती ठसठस अधिकच वाढत गेली आणि त्यातून एका भयंकर सुडाच्या भावनेने जन्म घेतला. आणि मग एक दिवस असा उजाडला, जंगलात फिरत असताना दुसऱ्या डोक्याला एक फळ सापडलं. पण मित्रांनो, हे फळ काही साधं फळ नव्हतं. ते एक अत्यंत भयंकर, जीव घेणं विषारी फळ होतं. दुसऱ्या डोक्यानं पहिल्या डोक्याकडे अत्यंत रागाने, अगदी जळजळीत नजरेने पाहिलं आणि तो ओरडला, "तू एक नंबरचा विश्वासघातकी आहेस. त्या दिवशी तू माझा जो अपमान केला होतास ना, त्याचा बदला मी आज घेणार आहे. मी हे विषारी फळ खाणार आहे." आता तुम्हीच सांगा, आंधळ्या रागात घेतलेला निर्णय शेवटी काय परिणाम घडवतो? हे ऐकल्यावर पहिलं डोकं भीतीने अक्षरशः थरथर कापायला लागलं. त्याने गयावया करत म्हटलं, "अरे मूर्खा, असं काही करू नकोस. जर तू ते विषारी फळ खाल्लंस ना, तर आपण दोघंही मरू. कारण आपलं शरीर एकच आहे ना." आता कुठं त्या पहिल्या डोक्याला वास्तवाची जाणीव झाली होती. त्याला समजलं होतं की दुसऱ्याला इजा पोचवण्याचा प्रयत्न हा शेवटी स्वतःलाच संपवणारा ठरू शकतो. पण वेळ निघून गेली होती. दुसऱ्या डोक्यावर सुडाची आग एवढी भडकल्ली होती की त्याने तो इशारा पूर्णपणे झुगारून दिला आणि रागाच्या भरात ते विषारी फळ खाऊन टाकलं. आणि पुढच्या काही क्षणांतच तो महाकाय पक्षी तडफडून जमिनीवर कोसळला. एकाच्या रागाने आणि दुसऱ्याच्या स्वार्थाने दोघांचाही एकाच वेळी अत्यंत वेदनादायक असा अंत झाला. ज्या शरीरात ते एकत्र राहत होते, त्याच शरीराचा त्यांनी स्वतःच्याच हातांनी पार नाश करून टाकला. पंचतंत्रातली ही कथा आपल्याला एक खूप महत्त्वाचं प्राचीन शहाणपण देऊन जाते. पहिला आणि अगदी साधा मुद्दा म्हणजे चांगल्या गोष्टी आपण नेहमी इतरांसोबत वाटून घेतल्या पाहिजेत. पहिल्या डोक्याने जर सुरुवातीलाच ते फळ वाटून खाल्लं असतं तर हा सगळा प्रसंग उद्भवलाच नसता, बरोबर ना? आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंतर्गत द्वेष आणि सुडाची भावना ही संपूर्ण समूहाचा, म्हणजेच एका अर्थाने संपूर्ण शरीराचाच नाश करते. हे कायम लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.
आपणही आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या कुटुंबात किंवा समाजात अशाच अहंकार आणि सुडाच्या भावनेतून कुठेतरी आपलंच नुकसान तर करत नाही आहोत ना? भारूण पक्षाची ही कथा फक्त त्या दोन डोक्यांची नाहीये मंडळी, तर ती आपल्या मानवी स्वभावाचा एक स्पष्ट आरसा आहे. सहकार्य आणि एकमेकांचा आदर हेच आपल्या खऱ्या अस्तित्वाचं रहस्य आहे, याचीच ही कथा आपल्याला एक सुंदर आणि तितकीच भयानक आठवण करून देते. यावर नक्की विचार करा.